अहो ते तुकाराम महाराज होते, ते अवतरण होतं, लक्षात घेतलं पाहिजे. ते विमानाने वर गेले, आपण जाऊ का? त्यांची आपली तयारी नाही केली पाहिजे. आपली जी स्थिती आहे ना ते पाहिलं पाहिजे. ते तुकाराम होते काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, देहूला हे आमचे फॉरेनचे सहयोगी आले, ते जवळजवळ 370 होते. ते जिथे वर ध्यानाला बसत होतं तिथे गेले तर तिथली माती कपाळात चोळून चोळून लावली आणि तिथे आपलं डोकं रगडलं. परत आल्यावर मला सांगायला लागले की तिथं चैतन्य असं फुटत होतं, जिथे त्यांचे पाय चालले तिथे चैतन्य फुटत होतं. त्यांची आपली काय तुम्ही बरोबरी करता हो? त्यांची कुंडलिनी जागृतून कुठेच गेली होती त्यांच्या नामस्मरणाचा. हेच तर तुकारामांना काय माहित की माणसं कोणत्या स्थितीत आहेत, ते सगळ्यांना तुकारामच समजले होते मला वाटतं. हेच तर हा मोठा त्रास आहे मला. हे जे मोठे मोठे लोक होऊन गेले ते सगळ्यांना एवढं मोठं कसे समजत होते? मानवाची काय स्थिती ते तर पाहायला पाहिजे होतं.